थांब बाळा, तुझा खरा शत्रू बाहेर नाही तर तो तुझ्या घरातच आहे. हा व्हिडिओ दुर्लक्ष करून तू पुढे गेलास तर आयुष्यभर पश्चाताप करणार आहेस. तुझ्या आयुष्याची राख रांगोळी झाल्याशिवाय राहणार नाही. कारण तुझ्या खऱ्या शत्रूने घरातच राहून तुझ्या पाठीत खंजीर खुपसला आहे. होय माझ्या लेकरा, तुझा गेम संपला असं सगळ्यांना वाटत आहे, पण इथूनच तुझी खरी सुरुवात होणार आहे. होय बाळा, अजून निर्णय तू घेऊ नकोस, कारण तुझ्या आयुष्याची सर्वात मोठी संधी कदाचित दार ठोठवत आहे. माझ्या लेकरा, बघ, तुला वाटत असेल की तुझं कोणी नाही, पण स्वामी आई तुझ्या पाठीशी कायम आहे. माझ्या बाळा, बघ, कधी कधी आयुष्य तुझ्याकडून सगळं हिरावून घेत आहे. तुझं स्वप्न, तुझ्या योजना, तुझ्या अपेक्षा, आणि उरतं तर फक्त आणि फक्त निराशा. कारण जेव्हा आयुष्य जुने दरवाजे बंद करतं तेव्हा नवीन दरवाजे उघडण्यासाठी जागा तयार करत असतं बाळा. म्हणून तू इतरांशी तुलना करू नकोस, कारण प्रत्येकाचं घड्याळ वेगळं आहे. काही लोक लवकर जिंकतात, काही लोक उशिरा जिंकतात, पण उशिरा मिळालेला विजय अनेकदा जास्त मोठा आणि कायमस्वरूपी असतो. आज तू जिथे आहेस तिथे पोहोचण्यासाठी सुद्धा तू खूप काही संघर्ष केला आहेस, हे विसरू नकोस बाळा. कधी कधी आपण किती दूर आलो आहोत हे पाहण्याऐवजी किती दूर जायचं आहे याचा विचार करत आपण राहतो, आणि त्यामुळेच आपली स्वतःची किंमत आपण विसरतो. बाळा, जर तुला आज तुझं आयुष्य कठीण वाटत असेल तर तू एक गोष्ट लक्षात ठेव. हिऱ्याची किंमत त्याच्या चमकण्यात नाही, तर तो किती दाब सहन करू शकतो यामध्ये आहे. आणि कदाचित आजचा हा दबाव उद्याचा तुझा सर्वात मोठा विजय घडवत आहे. थोडा विश्वास ठेव, थोडा संघर्ष कर, कारण नशीब बदलण्यासाठी वर्ष लागत नाही, फक्त एक योग्य क्षण पुरेसा असतो. म्हणून बाळा, आज निर्णय तू घेऊ नकोस, कारण तुझ्या आयुष्याची सुरुवात आता संधी देत आहे. माझ्या बाळा, एक शिल्पकार जेव्हा दगडावर घाव मारतो तेव्हा तो हार मानत नाही, कारण शेवटचं हुक सुद्धा त्याला यशस्वी करू शकतं. बाळा, थांब, कारण आज जे तू सोडून देण्याचा विचार करत आहेस उद्या तेच तुझ्या यशाचं कारण बनणार आहे. तुझी कहाणी अजून संपलेली नाही, तू फक्त कठीण अध्यायातून जात आहेस. होय माझ्या लेकरा, तुला वाटत असलेली भीती आता कायमची दूर होणार आहे. माझ्या लेकरा, बघ, झाड फळ देण्यापूर्वी काही वेळ शांत राहतं, पण कितीही वादळ आलं तरी ते त्याला पाडू शकत नाही. माझ्या लेकरा, बघ, तुला वाटत असलेली भीती कायमची निघणार आहे, कारण तू अजून हार मानलेली नाहीस, आणि कदाचित तुझी परीक्षा संपायला फक्त एक दिवस बाकी आहे. तुझ्या आयुष्यात जे घडत आहे ती शिक्षा नाही, ती तुला पुढच्या स्तरासाठी तयार करण्याची प्रक्रिया आहे. आज तुझ्याकडे उत्तर नसेल, पण उद्या तुझ्याकडे अनुभव नक्कीच असणार आहे. माझ्या बाळा, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव. जेव्हा समुद्र शांत असतो तेव्हा प्रत्येक नावाडी स्वतःला महान समजतो, पण खरा नावाडी कोण? जो वादळातही दिशा हरवत नाही. आणि आज कदाचित तुझ्या आयुष्यात असंच एक वादळ चालू आहे. कधी कधी आयुष्य आपल्याला अशा जागी नेऊन जातं जिथे काहीच आपल्या मनासारखं होत नाही. ज्या लोकांवर विश्वास ठेवला तेच दूर जातात. ज्या गोष्टीसाठी खूप मेहनत घेतली तीच गोष्ट उशिरा मिळते, आणि मग मनात एकच प्रश्न की मी अजून किती वाट पाहायची. पण माझ्या लेकरा, फुलपाखरू जेव्हा कोशातून बाहेर येतं तेव्हा त्याला खूप संघर्ष करावा लागतो. जर कोणी त्याची मदत केली तर तो फुलपाखरू उडू शकत नाही, कारण त्या संघर्षातूनच त्याच्या पंखांना ताकद मिळते. तसंच तुझ्या आयुष्यातील संघर्ष सुद्धा आहे. आज तुला जे कठीण वाटतंय ते उद्या तुला इतरांपेक्षा वेगळं बनवणार आहे. कारण सोप्या रस्त्यांवर चालणारे लोक फक्त प्रवासी बनतात, आणि कठीण रस्त्यांवर चालणारे लोक इतिहास बनवतात. लक्षात ठेव, मोठ्या इमारतीचा पाया नेहमी जमिनीखाली असतो. लोकांना फक्त वरचा भाग दिसतो, पण ती इमारत उभी असते कारण तिचा पाया मजबूत असतो. आज तुझं आयुष्य पाया बांधण्याच्या टप्प्यात आहे बाळा, म्हणून हार मानू नकोस. जर तुला तुझ्या देवावर विश्वास असेल तर आज मी जिंकणारच असे तू टाईप कर, आणि हा व्हिडिओ तू जास्तीत जास्त जणांना शेअर कर. बाळा, कदाचित सध्या कोणी तुझं कौतुक करणार नाही, कोणी तुझी दखलही घेणार नाही, पण याचा अर्थ असा नाही की तुझी मेहनत वाया जात आहे. सूर्य उगवण्याआधी कोणालाही त्याचा प्रकाश दिसत नाही बाळा. काही लोक वेळ आली की बदलतात, पण काही लोक वेळच बदलून टाकतात.
आणि आता तू वेळ बदलून टाकणार आहेस. बाळा, तू दुसऱ्या प्रकारचा माणूस आहेस, कारण इतकं सहन करूनही तू अजून उभा आहेस, हार मानलेली नाही. तू पडला असशील, तुझा विश्वास तुटला असेल, तुला दुर्लक्षित केलं गेलं असेल, पण तू अजून चालत आहेस आणि हेच तुझं सर्वात मोठं सामर्थ्य आहे. म्हणून आज जर तुला वाटत असेल की तुझं आयुष्य थांबलं आहे, तर एकदा आकाशाकडे बघ. पतंगवर जात असतो तेव्हा त्याला दोरीखाली खेचली जाते, कारण काही गोष्टी मागे खेचल्या जातात फक्त त्यांना आणखी उंच उडवण्यासाठी. कदाचित आज आयुष्य तुला मागे खेचत आहे, पण हार मानू नकोस, कारण उद्या तू ज्या उंचीवर असशील तिथपर्यंत पोहोचण्याचं स्वप्न सुद्धा आजचे तुझे शत्रू पाहू शकणार नाही. लक्षात ठेव बाळा, थांबलेली घड्याळ सुद्धा दिवसातून 2दा बरोबर वेळ दाखवतात. मग तू तर अजून चालत आहेस, तुझी वेळ नक्की येणार आहे. विश्वास असेल तर माझी सुद्धा वेळ नक्कीच येणार असे टाईप कर आणि हा व्हिडिओ तू जास्तीत जास्त जणांना शेअर कर. माझ्या लेकरा, तुझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा अध्याय सुरू होण्याआधीच तू पुस्तक बंद करायला निघालायस. थांब. आज जे तुला ओझं वाटतंय तेच उद्या तुझी ओळख बनणार आहे. तुझ्या आयुष्यात काहीच उशिरा होत नाही. सगळं योग्य वेळीच तुला मिळत आहे. तुला वाटतंय तू हारतोयस, पण खरं तर तू घडत आहेस. होय माझ्या लेकरा, तुझ्या शांत संघर्षाकडे आज कोणी पाहत नसेल, पण उद्या जग त्याच संघर्षाची गोष्ट ऐकणार आहे. आयुष्याने तुला थांबवलं नाही, ते तुला मोठ्या उडीसाठी मागे घेत आहे. प्रत्येक वेदना एक संदेश घेऊन येते आणि प्रत्येक संघर्ष एक नवीन ताकद. तू अजून जिंकला नाहीस म्हणजे तू हरलास असं होत नाही. माझ्या लेकरा, कधी धनुष्यबाण तू पाहिला आहेस का? बाण जितका मागे ओढला जातो तितका तो वेगाने पुढे जातो. आणि अगदी तसंच कोणी दुरून पाहिलं तर त्याला वाटेल की बाण मागे जात आहे, पण सत्य काय, तो मागे नसतो तर पुढे जाण्याच्या तयारीत आहे. आज तुझ्या आयुष्यात जे काही चाललं आहे, कदाचित तुला वाटत असेल सगळं काही मागे जात आहे. योजना अडकल्या आहेत, लोक बदलले आहेत, परिस्थिती कठीण झाली आहे, पण कदाचित आयुष्य तुला पुढच्या मोठ्या झेपेसाठी तयार करत आहे. होय माझ्या लेकरा, जमिनीत पुरलेलं बी स्वतःला संपलं असं समजू शकतं, कारण त्याच्यावर माती टाकली जाते. एकटेपणा, अंधार, पण त्याला माहीत नाही की तो पुरला गेला नाही, तो रुजत आहे. कधी कधी तुझ्या आयुष्यातही असं वाटेल की सगळं संपलं, पण अनेकदा तो शेवट नाही, ती फक्त एक नवीन सुरुवातीची तयारी आहे. आणि बाळा, ह्या तयारीसाठी जर तू तयार असशील तर होय स्वामी आई मी तयार आहे असे तू टाईप कर आणि हा संदेश तू जास्तीत जास्त जणांना शेअर कर, कारण तुझ्या एका शेअरने कोणाच्या हारलेल्या मनात एक नवीन रोपटं उभं होतं. आज जागृत होते, नवीन आशा जगण्याची उमेद निर्माण होते आणि तू नकळतच पुण्याचा भागीदार बनत असतोस. माझ्या लेकरा, ह्या जगामध्ये सर्वात महागडी वस्तू कोणती? सोने, चांदी, हिरा, मोती तर नाही. सर्वात महाग गोष्ट जर कोणती असेल तर ती आहे अनुभव. कारण अनुभव पैशाने विकत मिळत नाही, तो फक्त संघर्षातून मिळत असतो. आणि आज जे तू सहन करत आहेस ते तुला असा अनुभव देत आहे जो उद्या तुला कुठल्याही परिस्थितीत मजबूत ठेवत आहे. एक गरुडाचं पिल्लू पहिल्यांदा घरट्यातून बाहेर पडतं तेव्हा घाबरतं, त्याला उडता येत नाही, त्याला पडण्याची भीती वाटते. पण जर त्याने उडीच मारली नाही तर त्याला कधीच कळणार नाही की त्याच्याकडे पंख आहेत. आज अनेक लोक स्वतःच्या भीतीमुळे थांबतात, ते प्रयत्नच करत नाहीत आणि नंतर नशिबाला दोष देतात. पण यशस्वी लोक वेगळे असतात, त्यांनाही भीती वाटते. फरक फक्त एवढाच, ते भीतीसोबत पुढे चालतात. बाळा, घड्याळातला सेकंद काटा हळूहळू फिरतो, पण दिवसाच्या शेवटी तो पूर्ण चक्र पूर्ण करतो. तसंच तुझं आयुष्य आहे. तुला वाटेल प्रगती होत नाही, पण रोजची छोटी पावलं एक दिवस मोठं अंतर पार करणार आहे. म्हणून बाळा, तुला वाटत असेल की आजची परिस्थिती तुझ्या मनासारखी नाही तर निराश होऊ नकोस, कारण नदी जेव्हा वळण घेते तेव्हा ती थांबत नाही, ती फक्त नवीन मार्ग निवडत असते. कदाचित आयुष्य तुला नवीन मार्ग दाखवत आहे, म्हणून स्वतःवर विश्वास ठेव, पुढे चालत राहा. बाण मागे ओढला जातो तेव्हा तो हरत नसतो, तो फक्त आणखी पुढे दूर जाण्याची तयारी करत असतो. आणि कदाचित आज तुझी तयारी सुरू आहे, उद्या तुझं विजय सुरू होणार आहे.
जर त्या विजयासाठी तू सज्ज असशील तर मी विजयी होणारच असे तू टाईप कर आणि हा व्हिडिओ तू जास्तीत जास्त जणांना शेअर कर. थांब बाळा, हार मानू नकोस, कारण की आता तुझ्या आयुष्यात बदल होणार आहे. माझ्या लेकरा, तुला वाटतंय की काहीच बदलत नाही, पण शांतपणे तुझं भविष्य घडत आहे. तुझी वेळ येणार नाही, तुझी वेळ तयार होत आहे. तू आता थांबलास तर तुझी कथा संपेल, पण पुढे चाललास तर इतिहास सुरू होईल. बाळा, कधी बांबूच्या झाडाची गोष्ट ऐकली आहेस का? बांबूचं बी पेरल्यानंतर पहिल्या वर्षी काही दिसत नाही, दुसऱ्या वर्षी नाही, तिसऱ्या नाही, चौथ्या नाही, पण 5व्या वर्षी ते अचानक काही आठवड्यातच अनेक फूट उंच वाढतं. लोकांना वाटतं ते काही आठवड्यात वाढलं, पण सत्य हे ते 5 वर्ष मुळं मजबूत करत होतं. अगदी तसंच आज तुझ्या आयुष्यात असंच काहीतरी चालू आहे. तुला वाटतंय मी इतकी मेहनत करतोय पण परिणाम कुठे आहे? मी इतका प्रयत्न करूनही बदल काही दिसत नाही. पण बाळा, तुझी मुळं मजबूत होत आहे. तू फक्त हार मानू नकोस, लोकांचा विचार करू नकोस. या जगात 2 प्रकारचे आवाज असतात. एक बाहेरचा जो तुला सांगतो तुझ्याकडून होणार नाही, तू उशीर केलास, तू इतरांसारखा नाहीस. आणि दुसरा असतो आतला, जो शांतपणे सांगत असतो तू हारला नाहीस, आणखी प्रयत्न कर, तू जिंकणार आहेस. यशस्वी लोक आणि सामान्य लोकांमध्ये एकच फरक असतो. सामान्य लोक बाहेरच्या आवाजावर विश्वास ठेवतात आणि यशस्वी लोक आतल्या आवाजावर. आता तुला ठरवायचं आहे की कोणत्या आवाजावर तुला लक्ष द्यायचं आहे. जर तू ते ठरवलं असशील तर ते कमेंट करून नक्की सांग. माझ्या बाळा, कधी एखाद्या शिल्पाकडे पाहिलं आहे, ते सुरुवातीला दगडच असतं, पण शिल्पकाराला त्यामध्ये एक सुंदर आकृती दिसत असते, म्हणून तो वारंवार घाव मारतो. दगडाला त्या घावांचा अर्थ कळत नाही, पण शिल्पकाराला कळतं. आज आयुष्य तुझ्यावर जे घाव मारतंय त्यांचा अर्थ तुला आता समजणार नाही, पण एक दिवस मागे वळून पाहशील आणि लक्षात येईल की हेच घाव तुला घडवत होते. लक्षात ठेव, ढग कितीही मोठे असले तरी ते सूर्याला कायम झाकू शकत नाही. अगदी तसंच बाळा, तुझ्या आयुष्यातील अडचणी कितीही मोठ्या असल्या तरी त्या तुझ्या क्षमतेला कायम रोखू शकत नाही. माझ्या बाळा, अनेक लोक स्वप्न पाहतात, अनेक लोक योजना बनवतात, पण फार कमी लोक वाईट दिवसातही चालत राहतात आणि नेमके तेच लोक एक दिवस यशस्वी होतात. म्हणून जर तुला वाटत असेल की तुझ्या आयुष्यात काहीच घडत नाही तर निराश होऊ नकोस, कारण बांबूचं झाड जसं वर्षानुवर्ष मूळ तयार करतं तसंच कदाचित तुझं आयुष्य पाया मजबूत करत आहे. आणि जेव्हा तुझी वेळ येईल तेव्हा लोक म्हणतील हा एवढा पुढे कधी गेला, पण तुला माहीत असेल तो एक दिवसाचा चमत्कार नव्हता, तो अनेक दिवसाच्या संयमाचा परिणाम होता. लक्षात ठेव बाळा, काही लोक फक्त वाढताना दिसतात, पण काही लोक आधी घडतात आणि मग जगाला चकित करतात. जर तुला विश्वास असेल तर स्वामी आई मी तुझं बाळ आहे असे तू टाईप कर आणि हा व्हिडिओ तू शेवटपर्यंत ऐक आणि जास्तीत जास्त जणांना शेअर कर. माझ्या लेकरा, तू जिथे थांबायचा विचार करत आहेस तिथूनच अनेक विजेते पुढे निघाले आहे. आजचा थकवा तुझा कायमचा नाही, पण आज हार मानलीस तर त्याची खंत कायम राहू शकते. काही लोक नशिबाची वाट पाहतात, काही लोक नशिबाला स्वतःकडे यायला भाग पाडतात. बाळा, तुझी किंमत आज कोणी ओळखत नसेल, पण वेळ तुझी ओळख सगळ्यांना करून देत आहे. तू हरत नाहीस, तू तयार होत आहेस. तुझ्या आयुष्यातील सर्वात मोठा विजय कदाचित तुझ्या सर्वात कठीण दिवसाच्या मागे लपलेला आहे. बाळा, कधी काच आणि हिरा यांच्यातील फरक तू पाहिला आहेस का? चमकायला तर दोघेही चमकतात, दोघांवरही प्रकाश पडतो, पण फरक एवढाच, काच थोडासाही धक्का लागला तरी तुटतो आणि हिरा तो प्रचंड दाब सहन करून तयार होत असतो. आज तुझ्या आयुष्यावर जे दबाव टाकला जात आहे ते तुला तोडण्यासाठी नाही, तर तुला हिऱ्यासारखं मजबूत बनवण्यासाठी. कारण साधी माणसं आरामात घडतात, पण असामान्य माणसं संघर्ष घडवतात. लक्षात ठेव, समुद्रकिनाऱ्यावर पडलेला दगड गुळगुळीत का असतो? कारण वर्षानुवर्ष लाटांनी त्याला धडक दिलेली असते. त्या धक्क्यांनी त्याचं नुकसान केलेलं नाही, त्याला सुंदर आकर्षक बनवलं आहे. अगदी तसंच आयुष्यातील धक्के, अपयश, विश्वासघात, अडचणी हे तुला संपवत नाहीत, तर तुला घडवत आहे.
ते घडण्यासाठी जर तू तयार असशील तर होय मी सज्ज आहे असे तू टाईप कर आणि हा व्हिडिओ तू शेवटपर्यंत ऐक. माझ्या बाळा, या जगात कोणीच एक गोष्ट चोरू शकणार नाही, ती म्हणजे तुझा अनुभव. पैसा जाईल, लोक सोडून जातील, परिस्थिती जाईल, सोनं नाणं जाईल, सगळं काही हातातून, सत्ता जाईल, पण संघर्षातून मिळालेला अनुभव कायम तुझ्यासोबत राहणार आहे. आणि म्हणूनच आज तू ज्या वेदना सहन करत आहेस त्या उद्या तुझी ताकद बनणार आहे. आज तुझ्या अश्रूंना लपवतोयस ते उद्या तुझ्या यशाची कहाणी बनणार आहे. माझ्या लेकरा, कधी नदीला तू विचारलंस का की तू एवढी लांब कशी पोहोचलीस? तर ती एकच उत्तर देईल, मी थांबले नाही. तिने प्रत्येक दगडाभोवती मार्ग काढला, प्रत्येक अडथळ्याला वळसा घातला, पण ती थांबली नाही. जगात अनेक लोक हुशार आहेत बाळा, अनेक लोक प्रतिभावान आहेत, पण शेवटी जिंकतात तेच जे थांबत नाहीत. कारण बाळा, यशाला नेहमी प्रतिभा लागत नाही, अनेकदा यशाला फक्त सातत्य लागतं. दररोजचं एक छोटं पाऊल, दररोजचा एक छोटा प्रयत्न, दररोज एक छोटा विश्वास, आणि तो विश्वास जर तुझ्या देवावर असेल तर माझ्या देवावर पूर्ण विश्वास आहे असे तू टाईप कर. जर तुला वाटत असेल की तुझ्या आयुष्यात खूप दबाव आहे तर घाबरू नकोस, कारण कोळशावर दबाव आला की तो तुटत नाही, तो हिरा बनतो. कदाचित तुझ्या आयुष्यातील हा कठीण काळ तुला मोडण्यासाठी आलेला नाही, तो तुला अशी किंमत देण्यासाठी आलेला आहे जी किंमत वेळ सुद्धा कमी करू शकणार नाही. लक्षात ठेव बाळा, साधे दगड रस्त्यावर पडलेले असतात, पण हिरे मुकुटात बसवले जातात. तो हिरा बनण्यासाठी तो दबाव सुद्धा सहन करावा लागतो. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.